प्रत्येक वेळी नवीन काम, नवीन गोष्टी, नवीन अनुभव. गाडीची क्लच पेड गेली आणि मालकांचं म्हणणं आहे की मी 10-12 हजार किलोमीटर पूर्वी क्लच पेड घातलेली आहे. बरं, गाडी मी घेऊन आलो चालवतच. आता काय झालं आहे ना ते बघा. म्हणजे आपल्याला कितपत माहिती गाडीची घ्यायला पाहिजे. हा गिअर इथून पहिला पडला, दुसरा पडला, हा तिसरा आणि हा चौथा. पण इथेच फक्त तो पहिला पडतो आहे, खाली गिअरबॉक्समध्ये तिसराच पडतो आहे. आणि सेकंड आणि फर्स्ट पडतच नाही आहे. तिसरा आणि चौथाच गिअर पडतो आहे, रिव्हर्स पडत नाही आहे. मग तिसरा गिअर आपण पहिला समजून टाकला आहे आणि तसंच आपण गाडी चालवत आलो आहे. जिथं चढ लागला तिथं गाडी रेस झाली. रेस झाल्यामुळं परिणामी क्लच पेड निकामी झालेली आहे. सोबत ॲडलर केबलही खराब झालेली आहे. मग शिक्षण कितपत पाहिजे, अनुभव केवढा पाहिजे गाडी चालवताना, की आपल्याला कळायला पाहिजे की गाडी फर्स्टवर चालते की तिसऱ्या गिअरवर चालते. ह्या अनुभवाची जर कमी असेल तर मग नुकसान 100% आपलंच आहे. अवेअरनेससाठी व्हिडिओज असतात, कितपत आपल्याला अजून शिकायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.